नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरळ व्याज. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावरील जे काही सूत्र आहेत ते सर्व सूत्र आपण डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत. त्याचबरोबर लक्षात घ्या, आज जो आपण भाग पाहणार आहोत, जो काही घटक पाहणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बघा, PSI, STI, असिस्टंट, तलाठी व इतर सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बघा, विशेषतः पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जे काही आपण संभाव्य प्रश्न आहेत, पोलीस भरतीसाठीचे जे काही संभाव्य प्रश्न आहेत, हे संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, या क्लासमध्ये घेणार आहोत. तर हा जो क्लास आहे, हा जो व्हिडिओ आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे आणि पूर्णपणे तुम्हाला समजेल अशा भाषेत मराठीमध्ये उपलब्ध आहे. तर पाहूयात आपण पुढील प्रश्न. बघा, पोलीस भरती, सरळ व्याज, संभाव्य प्रश्नांचे स्पष्टीकरण असे विश्लेषण. प्रश्न क्रमांक 1. बघा, आपण जे काही प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत, जे की परीक्षेचा जो फॉर्मॅट असतो, ज्याप्रमाणे परीक्षेत विचारली जातात, त्याचप्रमाणे आपण काय केलेलं इथं प्रश्न विचारलेले आहेत. तर मग बघा, दर साल दर शेकडा 12% दराने एका रकमेचे 3 वर्षात 3,240 रुपये व्याज मिळाले तर मुद्दलाची रक्कम काय होती? प्रश्न आहे, लक्षात घ्यायचा आहे, वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे फक्त आणि फक्त 10 सेकंदाचा. 10 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर वेळ सुरू होते आता. काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न वाचायचा आहे, काय विचारलंय, काय आपल्याला सांगायचंय, काय दिलेलं आहे. तर लक्षात घ्या. बघा, काय याचं उत्तर आहे आपण बघूया. तिथं याच्यामध्ये आपण जे काय ऑप्शन आहेत त्याच्यापैकी जे उत्तर आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूयात. तर बघा, उत्तर आहे 9,000. म्हणजे आपल्याला काय, ती मुद्दलाची रक्कम काय होती, तर 9,000 हे उत्तर आपलं बरोबर आहे. जर आपण इतर ठिकाणी क्लिक केलं तर ते चुकीचं दाखवणार आहे. तर आपण काय करूयात, आता याच्यावरचं विश्लेषण पाहूयात. डिटेल्समध्ये याला समजून घेऊयात की 9,000 कशाप्रमाणे. बघा, सर्वप्रथम सुरुवातीला समजून घ्या की आपल्याला या दिलेल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. काय दिलंय हो, लक्षात घ्या. इथं काय आहे हे बघा, 12% दराने. दर म्हणजे काय दिलेलं आहे, आर दिलेला आहे आपल्याला. आर किती आहे, 12. बर, बघा, एका रकमेचे म्हणजे आपल्याला रक्कम माहित नाहीये. ठीक आहे, चला. 3 वर्षात म्हणजे काय दिलेलं आहे, टी दिलेलं आहे आपल्याला 3 वर्षात. आणि 3,240 रुपये काय झालेलं आहे, व्याज मिळत आहे. म्हणजे आपल्याला सरळ व्याज पण दिलेलं आहे. लक्षात घ्या, काय दिलंय आणि काय काढायचंय आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. 3,240 आपलं काय आहे, सरळ व्याज आहे. मग आपल्याला काढायचंय काय, लक्षात घ्या. आपल्याला काढायचंय पी काढायचंय. म्हणून पी बरोबर किती. मग आपल्याला माहितीये काय सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर काय, पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी किती, 100. हे सूत्र जे आहे हे मांडायचे आणि आपल्याकडे सर्व किमती दिलेल्या आहेत. त्या किमतीप्रमाणे आपण इथे किमती मांडून घेऊयात. सरळ व्याज किती आहे, 3,240 आहे. बघा, बरोबर. आपल्याला पी काढायचंय, लक्षात घ्या. पी काढायचंय, गुणवले आर दिलेलं आहे. आर किती आहे, 12 आणि गुणवले टी किती आहे, 3, छेदस्थानी 100. हे अशा पद्धतीने मांडून दिलं. मग आपण याला सोडून घेऊयात. बघा, 3,240 गुणवले 100. आता 100 का घेतले, बघा, हे भागाकारात आहेत, इकडे आले की हे गुणाकारात आले. छेदस्थानी इकडं गुणाकारात 12 आणि 3 आहे, तिकडं भागाकारात येतील. म्हणून इथं 12 गुणवले 3 बरोबर काय आहे आपल्याला लक्षात घ्या, पी. मग याला सोडून घ्यायचंय. सोडून घेत असताना बघा, 12 भाग देऊयात. 12 1 12, 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24 उरले किती हो, 24 म्हणल्याच्या नंतर उरतात किती बघा, 24 आणि 6 30 आणि 2 32.
म्हणजे किती 8 उरतात, 8 वर 4 84, म्हणजे 22 84, आणि हा शून्याला शून्य इथं ठेवून द्यायचा. परत इकडे आपल्याकडे 3 आहे, 3 1 3, 3 9 3 9 27, शून्याला शून्य, आणि हे 2 शून्य इकडे वाढून देऊयात. म्हणून पी बरोबर काय आलं 9000. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 1 होता. आपण पाहूयात आता दुसरे काही प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आता. बघा, प्रश्न क्रमांक 2, दर साल दर शेकडा 15% दराने एका रकमेचे 3 महिन्याचे सरळ व्याज. बघा, थोडासा बदल आहे, समजून घ्यायचा आहे. सरळ व्याज 360 रुपये मिळते, तर ती रक्कम शोधा. इथं आपल्याला काय करायचे, रक्कम शोधायचे. तर त्याच्यासाठी प्रश्न वाचायचा आणि व्यवस्थित सोडवायचा आहे. तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल, 10 सेकंदात उत्तर द्यायचं आहे. अतिशय सोपे आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण घेत आहोत. प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, बऱ्याच वेळेस हे प्रश्न विचारलेले आहेत, या अनुषंगानेच आपण घेत आहोत. तर लक्षात घ्या, इथं उत्तर पाहूयात. उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे, 9600. बघा, इतर जर केलं तर चुकीचे उत्तर दाखवतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर याचं आपण काय करूया, डिस्क्रिप्शन मध्ये पाहूयात कशा पद्धतीने सोडवायचंय, काय आहे याचं उत्तर. आर दिलेलं आहे 15%, 3 महिन्यात टी दिलेलं आहे, 3 महिन्यात दिलेलं आहे. बघा, परत सरळ व्याज दिलेलं आहे 360. काढायचंय आपल्याला पी बरोबर किती. मग आपल्याकडे सरळ व्याज बरोबर सूत्र आहे. सरळ व्याज मी आपल्याला समजण्यासाठी मी मुद्दामून सूत्र घेतोय. सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी 100. आता लक्षात घ्या, याच्यात किमती मांडूयात. सरळ व्याज किती आहे, 360 आपलं सरळ व्याज आहे, बरोबर 360. पी आपल्याला काढायचं, पी काढायचं म्हणून तसं आर काय दिलेलं आहे आपल्याला 15 दिलेले, आणि टी काय दिलेले 3 दिलेलं आहे. 3 काय आहे महिन्यामध्ये. छेदस्थानी काय आहे लक्षात घ्या. आता 100ला 100 जशाला तसे मांडले. बघा, ज्यावेळेस आपल्याला काय की टी जे आहे कालावधी काय असतो, हा नेहमी वर्षामध्ये असणं गरजेचं असतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे कशात असणं गरजेचं आहे, वर्षात असायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु वर्षात आहे का इथं नाहीये, महिन्यात दिलेला आहे. मग काय करायचं, ह्याला वर्ष करायचं का डायरेक्ट वाढवायचे महिने, नाही. तर काय करायचं, ह्याला गुणवले 12ने काय करायचं, इथं भागायचंय. बघा, इथं 12ने भागितलं की ऑटोमॅटिक हे वर्षामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणून आपण याला सोडून घेऊया. 360, बघा 360 गुणवले 100 गुणवले 12, हे काय आहे, भागाकारातलं जी काही संख्या आहे ती गुणाकारात घेतली. छेदस्थानी काय आहे 15. बघा, 15 गुणवले किती आहे 3 महिने. मग ह्याला सोडून घेऊयात. बघा, 15 1 15, 15 दोन्ही 30. बघा, 15 दोन्ही 30 उरले किती, बघा 60 राहिले, बरोबर आहे. 15 चोक 60, परत 3 1 3, 3 8 24, मग 12 8 96, 12 8 96, आणि हे 2 शून्य, म्हणून पी बरोबर काय आलेलं आहे 9600. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. हे आपल्याला समजलं असेल. आता पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिशय सोपी प्रश्न आहेत, जास्त काही कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आपण प्रश्न घेत आहोत. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. दर साल दर शेकडा काही टक्के दराने एका रकमेचे 6500 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात 2080 रुपये व्याज मिळते, तर त्या व्याजाचा दर काय होता. आता आपल्याला काय विचारलंय लक्षात घ्या. व्याजाचा दर काढायचा आहे. दर कशा पद्धतीने काढायचा आहे, आपल्याला वेळ देतो फक्त 10 सेकंदाचा. उत्तर द्यायचं आपल्या सर्वांनीच. बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर हे बरोबर आहे. बघा, ह्याला आपण सोडून बघूया. बघा, इथं
जर आपण असं बघितलं तर बाकीचे जे आहेत ते रेडमध्ये येत आहेत, म्हणजे चुकीची उत्तर आहेत. हे आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण क्लिक केलंय, ग्रीनमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे, हे उत्तर बरोबर आहे. हे तिन्ही उत्तरं चुकीचे आहेत, कारण ते रेडमध्ये आलेले आहेत. याला समजून घेऊयात कशा पद्धतीनं हे सोडवलंय. मग बघा इथं लक्षात घ्या, याच्यामध्ये काय दिलंय काय नाही हे सुरुवातीला लिहून घ्यायचं, कारण ते कसं की आपण सोडवत असताना कन्फ्यूज होणार नाहीत. मग काय आर काढायचंय, बरोबर आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे, म्हणून आर इथं काढायचंय. आपल्याला दिलेलं आहे काय, बघा रक्कम दिलेली म्हणजे पी दिलेलं आहे. पी किती दिलेलं आहे, 6,500 दिलेलं आहे, बरोबर आहे. मुद्दलाचे काय दिलेले आहे, मुद्दलाचे 4 वर्षात म्हणजे टी दिलेलं आहे 4 वर्षात. आणि व्याज दिलेलं आहे, सरळ व्याज पण दिलेलं आहे आपल्याला 2080. मग आपण याला काय करूयात, बघा फॉर्म्युला घेऊयात. सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी 100. मग ह्याच्यात किमती मांडून देऊयात. सरळ व्याज किती, 2080 दिलेलं आहे, बरोबर. पी किती दिलेलं आहे, 6,500 आपल्याला पी दिलेलं आहे, गुणवले आर काढायचंय, गुणवले टी किती दिलेलं आहे 4 वर्षात, छेदस्थानी 100. मग आपण ह्याला सोडून घेऊयात. बघा 2080 गुणवले 100, बघा हे भागाकारातले गुणाकारात घेतलेत. छेदस्थानी इथं काय आहेत, हे जे काही गुणाकारात आहेत ते भागाकारात जातील. 6,500 गुणवले इथं काय आहे 4. मग ह्याला सोडून घ्यायचं आपल्याला. लक्षात घ्या, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, ठीक आहे. मग 4 1 4, 4 पंचे 20, 4 2 8, आणि हे शून्याला शून्य इथं जशाच तसं ठेवलं. मग इथं बघा लक्षात द्या, मग इथं कितीचा भाग तो बघा. आता इथं लक्षात घ्या, 13 1 13, 13 5 65, 13 चोक 52, हे शून्याला शून्य इथं, 5 1 5 5 48, म्हणून उत्तर आहे बरोबर आहे 8%. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न पुढचा घेतोय, बघा सर्वांच्या लक्षात येण्यासारखी मेथड आहे, सर्वांना समजत असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. दर शेकडा काही टक्के दराने 7,550 रुपये मुद्दलाचे 7 महिन्यात 5,285 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर सांगा. व्याजाचा दर सांगायचा आहे. बघा आपल्याकडे वेळ दिला जातोय, फक्त 10 सेकंदाचा उत्तर द्यायचंय. प्रश्न वाचा आणि उत्तर द्या. 10 सेकंद, फक्त 10. गुड, चला बघा उत्तर काय आहे बघूयात आपण. लक्षात घ्या, इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघा 120, बाकीचे पर्याय आपल्याला जर क्लिक, ओके, म्हणजे आपल्याला उत्तर 120 बरोबर आहे. त्याला आपण सोडून घेऊयात. बघा सोडून घ्यायचं याला. बघा दर शेकडा काही टक्के दराने, काही टक्के आर काढायचंय. बघा लक्षात घ्या, इथं पण आपल्याला काय करायचंय, आर काढायचंय. आर काढायचंय म्हणजे इकडे बघा आर आपल्याला काढायचंय. मुद्दल दिले 7,550 गुणवले 7 महिन्यात, गुणवले 7 महिन्यात दिलेले टी दिलेलं आहे आपल्याला. इथं पी ए, हे पी ए, हे टी ए, आणि इथं काय दिलेलं आहे 5,285 सरळ व्याज दिलंय. 5,285 सरळ व्याज आहे. मग आपल्याला काढायचंय काय, आर काढायचंय. मग आपण सूत्र वापरूयात. सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी 100. बघा तिथे सरळ व्याज दिलेलं आहे 5,285 बरोबर पी किती दिलेलं आहे 7,550 गुणवले आर काढायचंय. बघा आर काढायचंय आपल्याला, गुणवले टी दिलेलं आहे 7, छेदस्थानी किती आहे 100. आता 7 काय आहे, महिने आहेत, महिन्यात मांडलेलं आहे, म्हणून इथं काय करायचं, गुणवले 12 करायचंय. मग ह्याला सोडून घेऊयात. बघा 5,285 आपलं सरळ व्याज घेऊयात, गुणवले 100 गुणवले 12, छेदस्थानी हे जे काही गुणाकारात आहेत ते खाली भागाकारात येतील. 7,550 गुणवले 7. मग बघूयात, भाग देऊयात. बघा हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे दोन्ही शून्य कट करून टाकूया. तिथं 7 1 7, 7 7 49, उरले किती हो, 3 उरले. तिथं झाले 38.
7 5 35, परत 3 उरले, परत झाले 35, 7 5 35, म्हणून 755 एक आहे, 755 इथं एक आपण. मग इथं बघा 12 आणि हे शून्य इकडे वाढवून देऊयात, म्हणजे 120%, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढचा प्रश्न घ्यायला हरकत नाहीये. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. अतिशय सोपे प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत आणि जे पोलीस भरतीसाठी संभाव्य वाटत आहेत असे प्रश्न आपण इथं घेत आहोत. चला पुढचा प्रश्न घेतोय. प्रश्न क्रमांक 5. दर साल दर शेकडा 8% दराने 2500 रुपये मुद्दलाचे काही वर्षात 1500 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी सांगा. कालावधी विचारलाय, लक्षात घ्या. उत्तर द्यायचंय. 10 सेकंद देतोय आपल्याकडे. चला चला फास्ट गुड. चला बघा उत्तर काय आहे आपण लक्षात घेऊयात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 7.5. बघा बाकीचे चुकीचे येतील. .5 हे आपलं उत्तर आहे. 7.5 वर्ष कालावधी असेल. आपण इथं काय करूया, त्याला सोडून घेऊयात. चला बघूयात आपण ह्याला काय उत्तर येते ते. चला आपल्याकडे काय करायचंय, टी काढायचंय. लक्षात घ्या, टी आपल्याला काढायचंय. आर आपल्याला दिलंय 8, पी दिलेलं आहे 2500 आणि सरळ व्याज दिलेलं आहे 1500. मग वापरू सूत्र आपण. सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी छेदस्थानी 100. मग ह्याच्यात आपण किमती मांडूया. सरळ व्याज किती दिलेले आहे 1500 आपलं सरळ व्याज बरोबर पी किती दिलेलं आहे 2500 गुणवले इथं आर किती दिलेलं आहे आपल्याला 8% गुणवले टी काढायचंय काही वर्षात सांगितलेलं आहे छेदस्थानी 100. मग जशाल तसं असं मांडलं. याला आपण काय करूयात, सोडून घेऊयात. बघा 1500 गुणवले इकडं आता बघा गुणवले हे 100 येतील. भागाकारातले आहेत ते गुणाकारात घेतले. छेदस्थानी हे जे काय गुणाकारात आहे ते भागाकारात घेऊयात. इथं भागाकारात म्हणजे 2500 गुणवले किती येणार आहे इथं 8. मग ह्याला आपण सोडून घेऊयात. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 25 सख 150 आणि ह्या शून्याला शून्य इकडं बघा. परत 8 1 8, 8 7 56, 4 उरले पॉईंट 8 45 म्हणून 7.5 बरोबर टी आहे. म्हणून किती आलं 7.5 वर्ष. कुणाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता की हे मला समजलं नाही. नक्की मला सांगा की हे कोणता प्रश्न याच्यातला समजायला नसेल. तर बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. सर्वांनी लक्ष द्या. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला इथं सोल्युशन दिलं जात आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग होत आहे. जरी कुणाला काही अडचण आल्यास कमेंटमध्ये सांगा. मी नक्की आपल्याला त्याच्यात क्लिअर समजेल अशा भाषेमध्ये परत तुम्हाला व्हिडिओ देऊ. बघा प्रश्न पुढचा बघा. प्रश्न क्रमांक 6. दर साल दर शेकडा 7.5% दराने 8000 रुपये मुद्दलाचे काही महिन्यात 350 रुपये सरळ व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी सांगा. परत मुदतीचा कालावधी आपल्याला सांगायचा आहे. एक्झिट पोलवरती सर्वांनी उत्तर द्यायचं. एक्झिट पोल नाही आपल्याकडे वेळ आहे 10 सेकंदाचा वेळ आहे. 10 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. वेळ सुरू होतोय आता. टाइम गुड. बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 7 महिने. बघा पर्याय क्रमांक 1 7 महिने आपलं उत्तर बरोबर आहे. चला सोडून घेऊयात काय म्हणतंय बघूयात काय आहे विश्लेषण. बघा काय म्हणतंय 7.5% दराने आर दिले आपल्याला. आर दिलेला आहे 7.5. परत रुपये मुद्दल दिलेलं आहे. पी दिलेलं आहे 8000 रुपये. काही महिन्यात आपल्याला काढायचंय टी काढायचंय. सरळ व्याज दिलेलं आहे 350.
बघा सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर काय येणार आहे, टी गुणवले आर गुणवले टी छेदस्थानी 100. मग इथं आपण बघा किमती मांडूयात. 350 बरोबर पी किती दिलेले 8000. 8000 आपल्याकडे पी आहे, गुणवले आर किती दिलेले 7.5 गुणवले गुणवले परत काय इथं टी आपल्याला काढायचं म्हणून टी जशाल तसं घेतलं. टी हे महिन्यात आहे म्हणून इथं काय करायचे 100 गुणवले काय करायचंय इथं 12 करायचंय, कारण महिन्यामध्ये विचारलेलं आहे. मग आपल्याला सोडून घ्यायचंय 350. बघा 350 जशाल तसं मांडलं, गुणवले इथं 100ला 100 घेतले, गुणवले 12 छेदस्थानी आता घ्या. छेदस्थानी काय येणार आहे 8000. बघा हे 8000 गुणवले 7.5 आणि हे बरोबर टी. आता याच्यामध्ये काय करायचं बघा, इथं 7.टी आहे, 7.5 आहे, म्हणजे इथं काय करायचं 7.5 जे आहे इथं काय करूयात, इथं एक शून्य वाढून टाकूयात, म्हणजे इथं डायरेक्ट 75 होऊन जाईल. म्हणजे हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 25 त्रिक 75. बघा 25 1 25 बरोबर आहे, 25 चौक 100, 25 चौक 100, कारण इथं काय होतात बघा 10 उरतात आणि हे शून्य, 25 चौक 100. मग नंतर बघा इथं 3 1 3 3 चौक 12 बरोबर आहे, 4 1 4 4 2 8 बे 1 बे 62 14, म्हणून टी बरोबर आलेला आहे 7. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. आपण पुढचा प्रश्न घेऊयात, प्रश्न क्रमांक पुढचा. चला सर्वांच्या लक्षात येत आहे, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन केल्या जाते. काही अडचण असेल कमेंटमध्ये टाका, मी आपल्याला परत रिझॉल्व्ह करून देईल. चला प्रश्न क्रमांक 7. दर साल दर शेकडा 9% दराने 6500 रुपये मुद्दलाचे काही महिन्यात 70.2 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी सांगा. प्रश्न क्रमांक 7. एक्झिट पोलवरती उत्तर द्यायचं आहे. एक्झिट पोल नाही, 10 सेकंदाचा वेळ देतोय, 10 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. चला टाइम आउट. गुड. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1.44. बघा इथं जर आपण क्लिक केलं असतं तर हे चुकीचं दाखवलं असतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. बघूयात डिस्क्रिप्शन मध्ये पर्याय क्रमांक 2 कशा पद्धतीने उत्तर बरोबर आहे. बघा आर दिलेला आहे, आर बरोबर आहे 9, परत 6500 रुपये काय दिलेलं आहे आपलं मुद्दल दिलेलं आहे, म्हणजे पी दिलेलं आहे आपलं 6500, आणि काही महिन्यात म्हणजे टी महिन्यात, म्हणजे आपल्याला टी महिन्यात काढायचंय, आणि सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला, सरळ व्याज आहे 70.2. मग आपल्याला सोडून घेऊयात सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी छेदस्थानी 100 बरोबर आहे. सरळ व्याज दिलेलं आहे 70.2 गुणवले बरोबर पी किती दिलेलं आहे 6500 गुणवले आपल्याला आर दिलेला आहे 9 गुणवले इथं काढायचंय टी छेदस्थानी आहे 100 गुणवले. बघा इथं महिन्यात दिलेलं आहे म्हणून इथं काय येणार आहे परत 12 येणार आहे. मग ह्याला आपण सोडून घेऊयात. चला 70.2 गुणवले 100 गुणवले 12 छेदस्थानी 6500 गुणवले 9 गुणवले काहीच नाही. आपल्याला इथं डायरेक्टली इथं टी काढायचं आहे म्हणून इथं टी घेऊयात. तर याला सोडून घेऊयात. बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ओके. मग आपल्याकडं 9 ना भाग देऊयात. 9 1 9, 9 ना जर भाग दिला आपण इथं तर 9 सती 63, 9 सती 63, आणि इथं जर आपण लक्षात घेतलं 9 सती 63 उरतात किती हो इथं 63 म्हणल्याच्या नंतर 7 उरतात, 7 आणि हे 2 72, 9 8 72 म्हणून इथं 78 आले, आणि इकडं 9 ला 9 कटले. बघा इथं परत 13 1 13, 13 5 65, 13 5 65, आणि इथं कितीचा भाग 13 सखी 78 म्हणजे 6चा भाग जातो. लक्षात घ्या 13 5 65, 13 सखी 78 म्हणजे 12 सकून 72, 72 छेदस्थानी 5 5 1 5. बघा 5 1 5 उरले किती 2 22, 5 चोक 20, परत 2 उरतात पॉइंट,
5 चोक 20. मग बघा एक 14.4 आलं, परंतु इथं 0.1 अंकानंतर आणखी आहे म्हणून इकडं पॉईंट वाढवायचा आहे, म्हणून टी बरोबर आपलं उत्तर येणार आहे 1.44. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा 1.44, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वांना लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वांनी लक्ष द्या. प्रश्न पुढचा, दर साल दर शेकडा 5% दराने 2,920 रुपये मुद्दलाचे काही दिवसात 240 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी काढा. बघा मुदतीचा कालावधी काढायचा दिवसामध्ये विचारलेलं आहे. सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. वेळ देतोय 10 सेकंद. चला टाइम आउट. बघा काय दिलंय, 5% दराने आर दिलेलं इथं. बघा 5% दराने. बघा आपण उत्तर बघूया. तिथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 600. बघा उत्तर आहे 600. बघा बघूयात 600 उत्तर कशा पद्धतीने आहे, विश्लेषण करूयात. बघा आर दिलेलं आहे 5, मुद्दल दिलेलं आहे पी, नंतर टी काढायचंय आणि सरळ व्याज दिलेलं आहे 240. मग बघा सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी छेदस्थानी 100. बघा पी आपल्याकडे आहे 29 2,920 गुणवले आर आपल्याकडे आहे 5 गुणवले टी काढायचंय छेदस्थानी 100. टी हे आपल्याला कशात विचारलेलं आहे, दिवसात विचारलंय, म्हणजे आपल्याला इथं वर्षात असणं गरजेचं आहे. मग दिवसात विचारलंय तर वर्षामध्ये किती दिवस असतात, 365. म्हणून इथं काय करायचं, 365 नाही तर भागायचंय. म्हणून अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार होईल. इथं 240 आहे, सॉरी सरळ व्याज घ्यायचं राहिलं होतं. 240 बरोबर अशा पद्धतीने आपल्याकडे किमती अवेलेबल होतील. मग आपण सोडून घेऊया. 240 गुणवले 100 गुणवले 365. चला ठीक आहे. छेदस्थानी बघा इकडे जे काही गुणाकारात आहेत ते भागाकारात येतील. 2,920 गुणवले किती 5 बरोबर काय आहे टी. मग ह्याला सोडून घेऊयात. बघा इथं 2 आहे, 2,900. बघा 5 1 5 सोडून घेऊयात. 5 1 5, 5 7 35, परत इकडं 5 त्रिक 15. चला ठीक आहे. परत हे शून्य कट करून टाकू, हे शून्य कट करून टाकू. आता इथं कितीनं भाग जातो ते लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा इथं 4 भाग देऊयात. 4 1 4, 4 7, बघा 4 7 28, 4 7 28 आणि उरतात किती, 3 उरतात. बरोबर आहे का. 4 7 28, 1 उरतो म्हणजे किती होतात 12. 4 त्रिक 12 बरोबर आहे. 4 त्रिक 12. बघा इथं 4 7 28, 1 उरला आणि हे 2 म्हणजे किती, एकावर 2 12. 12ला परत 4 त्रिक 12 राहिले 73. परत इथं 4 न भाग देऊयात. बघा 4 8 हे 4 सख 24 आणि हे शून्याला शून्य इकडं असं 60 आणि परत हे 73 1 73 73 1 73 म्हणजे राहतात किती, हे 60 आणि हे शून्य. म्हणजेच काय आलं बघा, टी बरोबर काय आलं 600. कुणाला कन्फ्युजन असेल तर नक्की विचारत चला, कमेंट मध्ये मला टाकू शकता. बघा सोप्या पद्धतीने भाग दिलेले. थोडं इथं लिहिताना थोडंसं हे झालं, 1 मिनिट त्याला क्लिअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल.
बघा इथं 2920 आहे, इथं 5 आहे. मग ह्याला काय केलं, 5 न भाग दिला त्यावेळेस इकडे 73 आलं. परत हा शून्य कट केला, हा शून्य कट केला, परत 4 न भाग दिला, 4 7 28 आणि उरला 1 म्हणून 12, 4 त्रिक 12 73. परत इथं 4 सकट 24, 4 सकट 24 आणि इथं शून्याला शून्य. परत 73 1 73, 73 1 73 म्हणजे 60 राहिले आणि इथं 10 राहिले. म्हणजेच हा शून्य इकडे देऊन टाकला, काय आलं उत्तर 600. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वांनी लक्ष द्यायचं इकडं. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. कुणाला काही नाही समजलं तर नक्की मला सांगत चला. बघा प्रश्न पुढचा आहे, दर साल दर शेकडा 5% दराने बघा 37,500 रुपये मुद्दलाचे काही दिवसाचे व्याज 750 रुपये येते. तर मुदत काढा. मुदत काढायची आपल्याला, टी काढायचे. एक्झिट पोल वरती सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. एक्झिट पोल देतोय. एक्झिट पोल नाहीये, सॉरी. आपल्याला 10 सेकंदाचा वेळ दिला जातोय. 10 सेकंदाच्या वेळामध्ये आपल्याला सोडवायचं आहे. आता सुरू होत आहे का. पर्याय क्रमांक 3 उत्तर आपलं बरोबर आहे. 146 दिवस. बघूयात कशा पद्धतीने 146 दिवस आहेत ते सोडून पाहूयात. चला बघूयात, विश्लेषण आपण करूयात. 5% दराने आर दिलेला आहे 5, 37,500 म्हणजेच पी दिलेला आहे, बरोबर आहे. सरळ व्याज दिलेलं आहे 750. काढायचंय टी. टी काढायचंय म्हणून आपण बघूया सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी 100. मग सोडून घेऊया. सरळ व्याज किती दिलेलं आहे 750 बरोबर. पी किती दिलेलं आहे 37,500 गुणवले 5 गुणवले टी, छेदस्थानी 100 गुणवले 365. 365 का घेतलं माहितीये, कारण इथं दिवसामध्ये विचारलेलं आहे. बघा काही दिवसाचे विचारलेले आहे, म्हणून दिवसाचं असेल तर 365, महिने असतील तर 12 डिवाइड करायचं, दिवस असतील तर 365 आणि जर वर्ष असतील तर काहीच करायचं नाही, जशाल तसं मांडायचं, कारण आपल्याला वर्षामध्ये कालावधी असणं गरजेचं आवश्यक असतं. चला याला सोडून घेऊयात. 750 बघा, हे जे भागाकारात आहे ते गुणाकारात येईल. 100 गुणवले 365, छेदस्थानी 37,500 गुणवले 5 बरोबर टी. 5 1 5, इथं 5 7 35, 1 उरला, 5 त्रिक 15, 73 आलं. मग इथं हे 2 शून्य कट केले, हे 2 शून्य कट केले. 375 1 375, दोन्ही 750, 73 दोन्ही 46, 146 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 146 दिवस. बघा पुढचा आपण प्रश्न घेऊयात. प्रश्न पुढचा, बघा अतिशय समजण्यासारखे आहेत, काही अवघड नाहीयेत. तुम्हाला कुठं जर काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आपलं पूर्ण समाधान केलं जाईल. चला शेवटचा जो प्रश्न आहे, दर साल दर शेकडा काही टक्के दराने 3,000 रुपये मुद्दलाचे महिन्याचे व्याज 60 रुपये आले तर व्याजाचा दर काढा. व्याजाचा दर काढायचा आहे. सेकंद दिले जातील 10. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघूया त्याचं डिस्क्रिप्शन. चला लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्यायचं. डिस्क्रिप्शन पहा. 10% बघा, दर साल दर शेकडा काही टक्के दराने काय काढायचंय आपल्याला, इथं आर काढायचंय. लक्षात घ्या, काही टक्के म्हणल्यानंतर आर काढायचं आहे. आर बरोबर काढायचंय. आपल्याला पी दिलेलं आहे 3,000.
मुद्दलाचे महिन्याचे व्याज बघा, काही टक्केदराने 3,000 रुपये मुद्दलाचे महिन्याचे, सॉरी इथं महिन्याचं थोडस राहून गेलं इथं, बघा इथं जे आहे 5 महिन्याचे आहे, इथं जे आहे रुपये 5 महिन्याचे, किती 5 आहे, सॉरी 5 महिन्याचं आहे, इथं लक्षात घ्या 5 महिन्याचं आहे, 5 महिन्याचं आपलं इथं डिस्क्रिप्शन मध्ये लक्षात घ्या, 5 महिन्याचे आहे, मुद्दलाचे 5 महिन्याचे, सॉरी 5 महिन्याचे, असं थोडंसं कन्फ्युजन झालं असाल तुम्ही, इथं 5 समजून घ्या बघा, 5 महिन्याचे व्याज 60 रुपये आले तर व्याजाचा दर काढा, व्याजाचा दर काढायचा आहे, इथं महिने दिलेले टी आपल्याला दिलेले 5 आणि सरळ व्याज दिलेले 60 दिलेले, बघा आपण सोडून घेऊया, सरळ व्याज बरोबर पी गुणवले आर गुणवले टी, छेदस्थानी 100. आता बघा पी काय दिलेले 3,000 गुणवले आर काय दिलेले आपल्याला काढायचे, आर आपल्याला काढायचे, गुणवले टी किती 5 महिन्यात, छेदस्थानी काय लक्षात घ्या, 100 ला 100 जशाल तसं मांडून घेऊया, बघा इथं 100 पण इथं काय दिलेलं आहे 5 महिन्यात, 5 महिन्यात गुणवले 12 येणार आहे, कारण महिन्यामध्ये आपल्याला दिलेलं बरोबर आहे, जर महिन्यामध्ये विचारलेलं असेल तर काय करावं लागणार आहे, 12ने डिवाइड करावं लागेल, कारण ते महिन्यामध्ये इथं आपल्याला दिलेले, तर मग ह्याला आपण सोडून घेऊयात, लक्षात घ्या इथं किती आहे 60, हा आपलं 60 जे आहे ते आपलं सरळ व्याज आहे, म्हणून 60 बरोबर बघा 60 बरोबर 60 गुणवले, आता करायचं आहे 60 गुणवले हे 100 आणि हे 12 इकडे घेऊयात, जे भागाकारात आहेत ते गुणाकारात घेऊयात, 100 गुणवले 12 बरोबर आहे, छेदस्थानी, आता छेदस्थानी 3,000 जशा तशा आपण इकडे उचलून घेऊयात, 3,000 गुणवले 5 बरोबर आर, मग याला सोडून घ्यायचंय बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 30 31 3 दोन्ही 60 बघा, 30 31 30 दोन्ही 60, मग इथं काय येईल 12 दोन्ही 24 आलं, 24 छेदस्थानी 5, 5 1 5 5 चोक 20, 5 8 40, म्हणून 4.8% पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वांना लक्षात आलं असेल, लक्षात ठेवा, अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वच प्रश्न. तर बघा पूर्ण 10 प्रश्न आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, बऱ्याच परीक्षांमध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कारण जो स्तर आहे, जो पोलीस भरतीचा प्रश्नांचा स्तर आहे, त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न घेत आहोत, ही सिरीज आपली चालू आहे. तर लक्षात घ्या, कुणाला काही अडचण आली, काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की द्या, मी आपलं समाधान करेन असं उत्तर देईल. चला बघा, सर्वांनाच थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.